नमस्कार मित्रांनो, कुंतता हृदय तुझ्या सवे भाग 27मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागात ऋषभने सुधाकररावांना गाव का सोडलं ते विचारलं होतं आणि आता पुढे खरं तर गाव सोडायची माझी इच्छा नव्हती, पण तुझ्या आजोबांनी सांगितलं मग मी आलो. ते परत कधी गेलोच नाही. डॅड भाऊक होत बोलत होते. डॅड, आजी आजोबा इकडे आपल्यासोबत का नाही राहत? ऋषभ, त्यांना तिकडे आवडतं, त्यांना त्यांचा वाड्याच आवडतो. इकडे नाही तर त्यांना आपल्या नाशिकच्या फार्म हाऊसवर राहा म्हटलं तरी ते ऐकत नाही. डॅड, मी एकदा आजी आजोबांना भेटून यायचं म्हणतो. ऋषभ, ठीक आहे, कधी जाणार आहेस? डॅड, जाईल 1-2 दिवसात. तुम्ही येणार का? ऋषभ, नाही, मला काम आहेत. डॅड, तू आराम कर. गुड नाईट. डॅड, ओके, गुड नाईट. डॅड. ऋषभ, आज पहिल्यांदा ऋषभला डॅड अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे त्याची ही बेचैनी वाढत होती. त्याला ह्या सगळ्यांचं लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावायचा होता. विचार करता करताच तो झोपी गेला. सकाळी उठल्यावर तो जिममध्ये गेला. त्याच्या डॅडने त्याच्यासाठी जिम त्याच्या बंगल्यातच तयार केलं होतं. शेवटी रणदेवींचे चिरंजीव, त्यांना कशाची कमी ना. तो पुशअप मारत असताना त्याला कालचं रेड ड्रेसमधली रिया आठवली. तिच्या चेहऱ्यावरचा तीळ आठवला आणि तो पुशअप मारता मारता तसाच थांबला. माझ्या गाडीसमोर येणारी मुलगी मिस रिया होती, तो विचार करत असतो. त्याचवेळी त्याचा फोन वाजला आणि तो भानावर आला. बोल करीम. ऋषभ, सर, ते पुण्याला रिया मॅडमची चेन चोरली, त्या चोरांचा पत्ता लागलाय. करीम, काय इन्फॉर्मेशन मिळाली आहे? ऋषभ, सर, ते स्मगलर्स आहेत. त्या दिवशी पण ते तेथे कशाची तरी डिलिव्हरी द्यायला आले होते, पण पोलीस त्यांच्या मागावर असल्यामुळे त्यांनी त्याचा प्लॅन चेंज केला आणि पोलिसांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून रिया मॅडमना दिसताच त्यांची चेन चोरली, जेणेकरून पोलिसांना वाटेल की हे साधे चोर आहेत. करीम सांगत होता आणि ऋषभ लक्ष देऊन ऐकत होता. गुड जॉब करीम. मला काहीतरी फिशी वाटत होतंच. ऋषभ, त्यांच्या गँग मुंबईत पण आहेत सर. हेही घडलंय. करीम, ओके, मिस रियावर लक्ष असू दे. करीम. ऋषभ, ओके सर, पण मला वाटत नाही रिया मॅडमना ते काही करतील, कारण त्यांना फक्त पोलिसांना गुमराह करायचं होतं. करीम, आय नो करीम की ते मिस रियाला काही करणार नाहीत, पण अशा लोकांचं आपण काही सांगू शकत नाही. शेवटी त्या आपल्या कंपनीचे एम्प्लॉई आहेत आणि आपल्या कंपनीतील कोणत्याच एम्प्लॉईला कुठलाच त्रास होऊ नये असं मला वाटतंय. सो ऋषभ, ओके सर. करीम. ऋषभ फोन कट करतो आणि शॉवर घ्यायला निघून जातो. ऑफिससाठी रेडी होऊन नाश्ता करायला येतो. हे मॉम, आज काय स्पेशल? ऋषभ, सांबार वडा तुला आवडतो ना, म्हणून मायाला सांगितलं मी बनवायला. मॉम, मला वाटलं आज पण साबुदाणा खिचडी बनवली की काय. ए मॉम, तुझ्या हाताला खूप मस्त चव आहे. उद्या परत बनव माझ्यासाठी खिचडी प्लीज. ऋषभच्या बोलण्यावर मॉम एकदम शॉक होऊन त्याच्याकडे बघत होत्या. यू आर राईट ऋषभ, तुझ्या मॉमच्या हाताला खरंच चव आहे, पण ती माझ्यासाठी आजकाल काही बनवतच नाही. तू आल्यापासून तर ती फक्त मला विसरूनच गेली आहे. डॅड तक्रार करत मस्करीच्या सुरात बोलले. डॅडच्या मस्करींना मॉम आज रिप्लाय देत नाही, म्हणून तो मॉमकडे बघतो. हे मॉम, काय झालंय? भूत बघितल्यासारखी शांत का झाली आहेस तू? आर यू ओके? ऋषभ, मी ओके आहे रे राजा, पण मी विचार करते कालपासून मी तुला इडली सांबार दिलाय, मग तू सारखं साबुदाणा खिचडी का म्हणतोय? तुला हवी असेल तर मी करून देते तुझ्यासाठी. इतकं काय रे कामात बुडाला की तुझं जेवणाकडे पण अजिबात लक्ष नाही आहे. काय खाल्लंय काय नाही ते पण नाही. मॉम काळजीत बोलतात. असं काय करतेस मॉम? तू टिफिन घेऊन आलेली ना काल ऑफिसला? ऋषभ, हो आले, पण साबुदाणा खिचडी घेऊन नाही तर इडली सांबार घेऊन आले होते मॉम. ऋषभ विचारात पडतो की मॉम तू काय बोलते? मला चांगलंच आठवते की मी काल काय खाल्लं ते, तरी तो विषय वाढवत नाही. हो का, कदाचित माझं लक्ष नसेल. चल मी निघतो. ऋषभ, काय हो तुम्ही किती चौकशा करता, उलट तपासणी घेतल्यासारखं. डॅड, अहो तसं नाही मॉम, चला मी पण निघतो. डॅड. ऋषभ गाडीत विचार करत असतो, पण ऑफिसला जाऊन काय ते खरं खोटं करू असा तो विचार करतो. पहिलं तर असा विचार करतो. आजच्या भागात इथेच थांबूयात.
बाय, टेक केअर.